काही कमेंट होत्या, त्या कमेंटबद्दल मी बोलेन. एक म्हणजे बऱ्याच जणींचं असं म्हणणं होतं, की ताई तुमच्या घराचं तोंड कोणत्या दिशेला आहे? तर पूर्वेकडे तोंड करून आहे आणि पूर्व मध्यावर आपला घराचा दरवाजा येत आहे. बाकी डिटेल्स ज्या काही गोष्टी असतील त्या जेव्हा कधी घर बांधताना कुठल्या दिशेला काय आहे, आग्नेयला किचन, नैऋत्येला बेडरूम, वायव्येला टॉयलेट बाथरूम अशा पद्धतीने आहे. बाकी त्या व्हिडिओमध्ये बघा. पण पूर्वेकडे तोंड करून आहे. तिकडच्या घराचं दार जे होतं ते पूर्व ईशान्येला होतं. आता हा झाला प्रश्न. पण असे बरेचसे प्रश्न आहेत जे आता माझ्या डोक्यात नाहीत, पण जसं जसं आता मी काढलेले आहेत ना, काही जणींचं असं म्हणणं आहे की ताई कधी कधी ना खूप गोष्टी अशा मनाविरुद्ध घडतात आणि एकदम हायपर व्हायला जातं. म्हणजे एवढं हायपर होतं की त्याच्यामध्ये कंट्रोल कसं करायचं कळत नाही आणि त्यावेळेला चुकून काही अशा गोष्टी घडून जातात. आता बायकांचं जर बघायला गेलं तर एखादी गोष्ट खूप मनाविरुद्ध जर घडली किंवा आपल्याला ते सहन होत नाहीये आणि एवढ्यापर्यंत जर घडली तर तिथं आपण कसं स्वतःला कंट्रोल करायचं, असं कमेंट होत्या. आता जेवढ्या होता येईल तेवढ्या कमेंट कव्हर करेन आणि असंच अजून एखाद्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला त्या गोष्टी शेअर करेन की मी काय करते. कारण तुम्हा बायकांचं जे लाईफ आहे तेच माझं आहे, फक्त थोडंफार फरक असू शकतो. तर जेव्हा कधी अशी एखादी गोष्ट घडते किंवा घटना घडते की जिथं तुम्ही कंट्रोलच्या बाहेर जाता, मग बऱ्याच वेळेला बऱ्याच स्त्रिया असा निर्णय घेतात की जीवाचं बरं वाईट. पहिला पॉईंट त्यांचा डोक्यात तोच असतो, जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेणं. दुसरा असतो की राग व्यक्त करणं. मग ते राग व्यक्त कशाही पद्धतीने केला जातो, मग बोलून, भांडून किंवा एखाद्याला मारहाण करून अशाही पद्धतीने राग व्यक्त केला जातो. मी तुम्हाला सांगू, मुळात या दोन्हीही गोष्टी पूर्णपणे चुकीच्या आहेत. हे तुम्हाला दोन्हीही करायचं नाही. राग शांत करायचा असेल तर पहिला शांत बसा. जेव्हा सिच्युएशन अशी होते की तुमच्या आउट ऑफ कंट्रोलमध्ये जाते, त्याच वेळेला एक तुमच्याकडे हत्यार असतं, ते म्हणजे तुमचं मन. 5 मिनिटं एकांतात बसा आणि विचार हा करा की तुम्ही जी गोष्ट करणार आहात त्या गोष्टीचा परिणाम काय असेल. पहिला परिणामांचा विचार करा, मग समोरच्याला रिॲक्शन द्यायची न द्यायची, त्याच्यावर कसं रिॲक्ट करायचं, काय उत्तर द्यायचं, हा शेवटचा प्रश्न आहे. हा पहिला नाही, लक्षात ठेवा. ज्यांना वाटतं की आता हे माझ्या खूप आउट ऑफ कंट्रोल गेलंय, मी माझ्या जीवाचं काहीतरी करून घेते, एक लक्षात ठेवा, इथं या दुनियेत एकटं आलेलो आहोत, एकटंच जायचं आहे. कोणीही सोबतीला येत नाही, कोणीच नाही. त्यामुळे तो एक भ्रम काढा की मी ही गोष्ट केली म्हणजे त्याच्यावरचं सोल्युशन आहे. अजिबात नाहीये. तुम्ही जो निर्णय घेता तो एकदम चुकीचा आहे. आणि मुळात ना जे लोक विचार जो करतात की म्हणजे मला जगणंच नको आहे, त्यांना एक सांगेन की या दुनियेमध्ये एकही व्यक्ती असा नाहीये की ज्याला हा सामना करावा लागला नाही. हा प्रत्येक जण जातो. कोण फायनान्शियली जातो, कोण फॅमिलीतून जातो, कोण कुठल्या परिस्थितीतून जातो. म्हणजे एक लक्ष ठेवा, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी आहे, पण प्रत्येक जण त्या स्टेपवरती आयुष्यात एकदा ना एकदा येतो. मग समोरचा व्यक्ती किंवा इतर व्यक्ती त्यातून जाऊ शकतात, तर तुम्ही का नाही जाऊ शकत? आव्हानं कधी आले तर त्याला तोंड द्यायला शिका, त्याच्यापासून पळणं, मग तो कुठलाही ऑप्शन निवडून पळणं हा त्याच्यावरचा उपाय नाही. खूप लेडीज अशा आहेत की जे म्हणतात की माझ्या सहनशीलतेच्या बाहेर गेलं आणि मग मी माझ्या जीवाचं काहीतरी करून घेण्याचा विचार केला. पळपुटेपणा आहे. कितीही कोणतीही परिस्थिती येऊ दे, कोणतीही येऊ दे, तुम्ही एकटेच यातून जात नाही. म्हणजे अख्खी दुनिया यातून एकदा ना एकदा तरी जाते. शांत करणं म्हणजे काय आहे? परिणामांचा विचार करणं, त्याचे तोटे पहा, फायदे बघू नका. तोटे बघा, आपोआप तुमचं डोकं शांत होईल. तुम्ही तुमचं काय करून घेतलं तर पहिला म्हणजे प्रश्न येतो, मुलं बाळा असतील तर. मुलं बाळा नसतील तर आई वडील, त्यांना काय, त्यांचं काय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो गेला त्याला आयुष्यभर कोणीही, म्हणजे जो जातो त्याचं थोडा दिवसच रडगाणं असतं, त्याच्यानंतर प्रत्येक जण आपापल्या लाईफमध्ये पुढे जातं. गेलं कुणाचं? तुमचं गेलं ना. दुसरा पॉईंट येतो की मग मी कोणावर तर राग काढू. बऱ्याचशा लेडीज अशा आहेत की तो राग मुलांवरती काढतात. रागानं मग मुलांना मारहाण करणं, त्रास देणं आणि पुन्हा मग थोड्या वेळानं आपणच रडत बसणं. अशाही गोष्टी बऱ्याच बायकांच्या आयुष्यात होतात. तर लक्षात ठेवा की तो सुद्धा राग कंट्रोल करायचा असेल तर 5 मिनिटं तोच विचार करा की मी आता मारेल किंवा आता मी मुलांवरती राग काढेल, पण थोड्या वेळानं मलाच वाईट वाटणार आहे. मिळालं कोणाला काय? काहीच मिळत नाहीये. उलट तुम्हाला त्याचा आणि दुःख होणार आहे. बरं, आता तुम्ही म्हणाल की हे सगळं झालं, पण परिस्थितीला सामना कसा करायचा ताई? बघा, आता प्रत्येकाचे प्रॉब्लेम वेगवेगळे असतात. एकच प्रॉब्लेम आहे का? नाही ना. प्रत्येकाचा वेगवेगळा प्रॉब्लेम आहे. खंबीर राहा. एखादा तुम्हाला पोक करतोय, मग तुमच्या घरातील फॅमिलीतील नवरा असो, बायको असो किंवा इतर कोणी असू दे, पोक करतोय किंवा एखाद्याला तुम्हाला त्रास देऊन आनंद मिळतोय, तर त्याच्या विरुद्ध वागा.
मग ते कुठलंही रिलेशन असू दे, कोणतंही असू दे, त्याच्या विरुद्ध वागा. विरुद्ध म्हणजे काय? तर तुम्ही स्वतःला असं बनवा की समोरचा तुम्हाला जो त्रास देतोय ना, त्याला असं वाटलं पाहिजे की याला काहीच फरक पडत नाहीये का? त्याच्या विरुद्ध करा. विरुद्ध करायला शिका. पण हो, चुकीला चूक, बरोबरला बरोबर. तुम्हीच जर चुकीचं वागत असाल आणि समोरचा जर तुम्हाला त्या गोष्टीसाठी बोलत असेल, तर लक्षात ठेवा तिथं तुम्हाला सुधारणा करण्याची गरज आहे. ना की त्याच्या विरुद्ध त्याला वागून दाखवणं म्हणजे मी बरोबर आहे, तर नाही. तुम्ही बरोबर आहात आणि समोरचा तुम्हाला जर हे करत असेल, तर तिथं विरुद्ध वागा. पण तुम्ही चुकीचे आहात आणि समोरचा तुम्हाला सांगत असेल, तर तिथं सुधारून राहा. मी एक सांगेन की तुम्हाला बऱ्याच वेळेला हेकडपणा काही कामाचा नसतो. वेळेनुसार निर्णय घेत चला. बऱ्याच वेळेला असतं की नाही, मी म्हणेल ती पूर्व दिशा, मी चुकीचं जरी वागली तरी माझंच ऐका, माझंच करा. एक लक्षात ठेवा, आणि तुम्ही पण सुखी नाही, समोरचा पण सुखी नाही. दुसरी अशी कमेंट होती, एक दादा आहेत त्यांनी पाठवलेलं की ताई तुम्ही सगळ्या विषयावर बोलता, सगळं विषय मांडता, तुमचे व्हिडिओ मी सुद्धा आवडीने बघतो, माझ्या कामातून वेळ मिळेल तसा. म्हणजे जेंट्स लोक सुद्धा आपले व्हिडिओ आवडीने बघतात. तर ताई तुम्हाला एक कळकळून विनंती आहे की सध्या समाजात चाललेली जी गोष्ट आहे त्याच्यावर तुम्ही कधीच बोलला नाही. नवरा खूप छान राहतो, पण कधी कधी बाई अशी असते की ती नाही वागत किंवा ती प्रपंचाला तेवढी साथ देत नाहीये, तर त्याच्यावरही कधीतरी बोलत जावा की एखादा नवरा खूप कष्ट करतोय, मेहनत करतोय, स्वतःच्या परिवारासाठी 100% देतोय, पण ती स्त्री जर देत नसेल तर त्या नवऱ्याने काय करायचं. हल्ली कायदे असे निघालेले आहेत की जे लेडीजच्या बाजूने आहेत. त्यावेळेला तो पुरुष त्याच्यामध्ये घुसमटला जातो. तो पुरुष जो आहे तो जसा बायका विचार करतात ना स्वतःच्या जीवाचा, तसं कधी कधी तो पुरुष पण करतो. तर यस, मी या गोष्टीला सहमत आहे. हे सुद्धा सुरू आहे समाजात. एकीकडेच सगळं चालू आहे, बायकांवरतीच अन्याय होतात असं नाही, पुरुषांवरती सुद्धा अन्याय होतात. पुरुष म्हणजे मी डोळ्याने सुद्धा खूप साऱ्या गोष्टी अशा बघितलेल्या आहेत. तर या गोष्टीवर बोलायचं तर बघा, शेवटी ज्याचं त्याचं एक पर्सनल आयुष्य असतं, बरोबर. तुम्ही तुमच्या प्रपंचासाठी करताय, पण समोरची व्यक्ती म्हणजे तुमची पार्टनर, तुमची बायको जर तुम्हाला तेवढी 100% देत नसेल, तर पहिला एक म्हणजे गोष्ट, सर्वांना एकत्र घ्या, बोला. दुसरी गोष्ट, पर्सनली त्या व्यक्तीला घ्या, बोला, तिची मतं काय आहेत ते ऐका, तिचं काय म्हणणं आहे ते ऐका. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की बायकांच्या मनाजोगं होत नसतं आणि मग त्या बायका तशा वागतात. तर तो पॉइंट आहे का बघा. तिसरा पॉइंट असतो की एखाद्या बाईला सगळं द्या, अक्षरशः तिच्यासाठी सगळं करा, पण कुठेतरी ती तुमचा एखादा पॉइंट चुकीचा पकडते आणि बोलते, तर त्यावेळेला त्या लेडीची चूक असते. या जगामध्ये कुठलीच अशी बाई नाही की जी पूर्ण परिपूर्ण आहे आणि कुठलाच असा पुरुष नाही जो पूर्ण परिपूर्ण आहे. प्रत्येकाने आपल्यामध्ये चांगले गुण जे आहेत ते बघण्यापेक्षा आपल्यामध्ये किती दुर्गुण आहेत किंवा काय वाईट गुण आहेत ज्या इतरांना त्रास देतात ते पहिला बघा. आणि तुम्हाला खरं सांगू, आपण कोणाला नाही बदलू शकत, आपण स्वतः बदलण्याची गरज आहे. आणि जर तुम्ही प्रपंचासाठी एखादा पुरुष करतोय आणि एखाद्या स्त्रीला जर त्याची कदर नसेल, तर लक्षात ठेवा, जशाच तसं राहणं सगळ्यात बेस्ट. मी तुम्हाला असं कधीच म्हणणार नाही की तो समोरचा कसाही वागतोय आणि तुम्ही ते सहन करा. का सहन करा? का करा? आयुष्य प्रत्येकाला एकदाच मिळालेलं आहे. मग प्रत्येकानं त्याच्यासाठी सुधारवण्यासाठी किंवा त्याला हे करण्यासाठी आयुष्य स्वतःचं वेस्ट का करा? बरोबर आहे. समोरच्याला जर तुमच्यामध्ये कुठलाच जर इंटरेस्ट नसेल आणि त्याला जर त्याचंच करायचं असेल, तर येतं एकच पर्याय असतो, तू तुझ्या मार्गे, मी माझ्या मार्गे. याने काय होणार आहे, दोन्ही पण सुखी होणार आहे. आणि जर यानं एकत्र हे लांब पळतंय आणि हे दुसरं असं जवळ 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 जाते, तर लक्षात ठेवा, हे जे आहे ते कधी कधी याच्यावरती हावी होतं. आणि बऱ्याच वेळेला आपण समाजामध्ये उदाहरणं बघतो, आज इकडं झालं, कोण ड्रम मध्ये गेलं, कोणाला काय म्हणतात, कुठं नेऊन काय केलं. का? लक्षात ठेवा की जबरदस्तीचं कुठलंच नातं ठेवण्यात अर्थ नसतो. मग ते कुठलं पण नातं असू दे, जबरदस्तीच्या नात्याला काहीही अर्थ नसतो. खरं एवढ्या सगळ्या गोष्टी करून पण पालत्या घागरीवर पाणी असेल तर तू तुझ्या रस्त्याला, मी माझ्या रस्त्याला. कोणासाठी स्वतःचं आयुष्य बर्बाद करायचं नाही, वाया घालवायचं नाही. राहिली गोष्ट, बऱ्याच वेळेला वाटतं समाज काय म्हणेल. कोण समाज तुमच्या आयुष्यातलं येणारं दुःख सहन करायला येणार आहे? समाज तुम्हाला काय त्रास होतो ते बघायला येणार आहे? समाजाचं फक्त एकच असतं, सहन करा आणि पुढे चला, सहन करा आणि पुढे चला. करायच्या गोष्टी सहन करा, पण ज्या गोष्टी तुमच्या कधी जीवावर येतील, तुमच्यावर येतील आणि जिथं तुम्हालाच काहीतरी धोका असेल, तिथं का सहन करा, तिथं रामराम करा. माझे हे स्पष्ट मत आहेत. हे सर्वांसाठी लागू होतं असं नाही. मी त्या व्यक्तीसाठी जे बोलते की ज्याला तुमच्यामध्ये कुठेही इंटरेस्ट नसेल त्याच्यासाठी आहे. आणि जो ऍडजस्ट करून राहत असेल त्याला ठीक आहे बाबा, तो जर ऍडजस्ट करून राहत असेल तर तुम्ही पण ऍडजस्ट करून 2 पावलं मागे सरून राहायला हरकत नाही. दुसरी कमेंट अशी होती, लेडीजची एका कमेंट आहे की बऱ्याचशा बायका चोर असतात. म्हणजे एखाद्याचा छान असा समजा व्यवसाय सुरू असेल तर त्याचा व्यवसाय कसा हाणून पाडायचा त्याच्यासाठी त्या प्रयत्न करतात. एखाद्याचा व्यवसाय चालू आहे तर त्याचं
ओरबाडून खायचं सुद्धा बघायचं की बाबा त्याचे कस्टमर मिळवणं काय काय भरपूर सारं तुम्हाला आता माहिती आहे, मी प्रत्येक गोष्ट नाही शेअर करू शकत, पण ओरबाडून घेण्याची वृत्ती असते, मग ते पुरुषांच्या असू दे किंवा बायकांच्या असू दे. तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं काय करावं बघा, मी पहिल्यापासून सांगितले. आणि हो, त्या ताईंचं असंही म्हणणं होतं पती चोर म्हणजे नवरे चोर सुद्धा बायका आहेत. आता बघा, मी तुम्हाला एक सांगू, 95% बायका खूप चांगल्या आहेत. प्रपंचासाठी, संसारासाठी झटणाऱ्या, मेहनत घेणाऱ्या, त्यांच्यासाठी मी बोलत नाहीये. मी स्वतः एक लेडीज आहे, मी स्वतः एक कोणाची तरी बायको आहे, बरोबर आहे. तर 95% चांगले आहेत, पण 5% असं आहे की ज्यांनी सगळीकडे घाण केलेले आहे. तर एक लक्षात ठेवा, ओरबाडून खाणाऱ्याचं पोट कधीच भरत नाही. आणि लक्षात ठेवा, चोरीचं म्हणजे आता बघा, कोणाचा पती चोरलेला आहे, कोणाचा व्यवसाय चोरलेला आहे, कोणाचं काहीही चोरतात, ते काही सांगू शकत नाही. पण तुम्हाला एक सांगू, हा पपाचा माल गपापाला ही म्हण जी आहे ती खोटी नाही. एखाद्याचा नवरा चोरला, आज तुम्ही चोरलाय, उद्या दुसरंच कोणीतरी चोरून घेऊन जाणार आहे. त्यामुळे तुम्ही चोरलेल्या गोष्टीत कधीच सुखी राहणार नाही. त्यामुळे तुम्ही एखाद्याचा नवरा चोरून कधीच सुखी राहणार नाही, कारण ते तुम्ही आज चोरले, पण उद्या तिसरंच कोणी तर चोरून घेऊन जाणार आहे. कारण चोरी करून जी वस्तू आलेली असते तीच वस्तू चोरी करून दुसरीकडे सुद्धा जाऊ शकते. एक लक्षात ठेवा की एक लॉयल जर कोणी कोणाशी नसेल तर लक्षात ठेवा की ते तसंच होत राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला वाटेल की मी याचं घेतलेलं आहे, चोरलेलं आहे म्हणजे मी जग जिंकलं, तर नाही, तुम्ही तुमच्यासाठी खड्डा खाणून घेतलेला आहे आणि त्या खड्ड्यात एक दिवशी तुम्ही पडणार आहात. दुसरी गोष्ट, आज समाजामध्ये आपण खूप साऱ्या अशा गोष्टी बोलतो. मला ह्या मुद्द्यावर खरंच खूप दिवस विचार करत होते, बोलायचं न बोलायचं, पण शेवटी म्हणतात ना की काही अशा पण पर्सनल कमेंट येतात, व्हॉट्सअपला सांगितलं जातं की ताई हे गरज आहे ग, समाजामध्ये जे महत्वाचं चाललंय त्या मुद्द्यावर तू का बोलत नाहीये. मला मुळात ना हे असे मुद्दे बोलायला आवडत नाहीयेत, कारण आपल्याला तेवढा जास्त अनुभव नाही, पण लोकांचं जे काय मी बघितलेलं आहे त्या गोष्टीतून मी बोलते तुम्हाला. आणि हे समाजात सर्रास चाललेलं आहे की एखाद्याचा सुखाचा प्रपंच असेल, त्याच्यामध्ये कोणीतरी टपकतं आणि पूर्ण वाट लावतं. तर हा जो काही फॉल्ट आहे हा प्रत्येकामध्ये असलेल्या दुर्गुणाचा आहे. याला दुसरा व्यक्ती कधीच बदलू शकत नाही. तुम्ही चांगले असाल तर समोरून कितीही अशी येऊ दे, तुम्ही त्याच्या आरी जाणार नाही. पण तुम्हीच जर बाद असाल, आपण म्हणतो ना की आपलं धड नाहीये, तर आपलं धड नसेल तर आपण इतरांना बोलून काहीही उपयोग नाही. तुमच्यात तेवढी जर सहनशीलता असेल, तुमच्यात तेवढी क्षमता असेल, तुमच्यात तेवढी जर पॉवर असेल, तर तुम्ही त्या आपल्याला सुधारवण्यासाठी वेळ द्या. पण मी जसं पुन्हा म्हणलं की आयुष्य घालवायचं का सुधारवण्यासाठी? नाही ना. शेवटी कुठेतरी एक म्हणजे येतो की लिमिट संपतं, स्टॉप होतं, तिथं तुम्हाला निर्णय घ्यावाच लागतो. तुम्हाला सहन होत असेल तर तुम्ही सुधरवा, तुम्हाला सहन होत नसेल तर प्रत्येकाने आपापले मार्ग रिकामे करा. कारण माझं पहिल्यापासून कुठल्याही नात्यांसाठी असू दे की जेवढं सहन होतं तेवढंच सहन करायचं, जेवढं सहन होत नसेल तिथे एकच बाहेर निघालेलं आहे की कोणाची तरी त्याच्यामध्ये काहीतरी घडलेलं आहे आणि कोणीतरी एक गेलेलं आहे. मग एवढं सगळं कांड घडण्यापेक्षा स्वतःच्या घरावर विस्तव आपण ठेवून घेण्यापेक्षा किंवा स्वतःच्या घरामध्ये विष ठेवण्यापेक्षा जेव्हाच्या तेव्हा यातून बाहेर पडा. ते खूप सारे जणी रडतात की ताई मी काय करू, अशा कंडिशनमध्ये मी काय करू, मला काय करायला पाहिजे. बऱ्याच जणांचे वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत. प्रॉब्लेम जेव्हा ऐकतो ना डोक्याच्या बाहेरचं जातं. मी एवढंच सांगेन, सण होत असेल सण करा, सण होत नसेल रस्ते रिकामी करा. तुमच्या क्षमता असेल त्या गोष्टींना म्हणजे सामना करा. क्षमता असेल तर तुम्हाला सुधारवायचं असेल तर तुम्ही त्याच्यासाठी वेळ द्या, मग लेडीज असो जेंट्स असो. आणि सगळ्यात महत्वाचं, स्वाभिमानाने जगायला शिका. मी तुम्हाला स्वाभिमानाने जगायला शिका एवढ्यासाठी सांगेन की एखादी गोष्ट तुम्ही करताय, सहन करणाऱ्याला सहन करच म्हणलं जातं. कधीही सांगते, वाघासारखं जगायला शिका, शेळीसारखं राहू नका. सामना करायला शिका, येणाऱ्या आव्हानाला तोंड द्यायला शिका. जर तुम्ही यातली एकही गोष्ट केली नाही तर मग तुम्ही रडत बसून तुमचं आयुष्य घालवायला शिका. हे खूप डीपमध्ये बोलायचं ताईनो, पण मला काही या जास्त मुद्द्यावर डीपमध्ये बोलायचं नाहीये ना, या गोष्टीत जास्त पडायचं नाहीये. कारण एक सांगते की आपण कोणाला सुधारवू शकत नाही, बदलवू शकत नाही. अजून एका ताईची अशी कमेंट होती की स्वतःचे काही आपले हक्क असतात, अधिकार असतात, ते सोडावे का त्याच्यासाठी संघर्ष करावा, लढावं. ज्यांनी गीता वाचली त्यांना माहीत आहे, ज्यांनी गीता वाचली किंवा थोडंफार गीतेचं ज्यांनी नॉलेज घेतलं त्याच्यामध्ये एक आहे, जशास तसं राहा. तुमचा स्वतःचा जर अधिकार आहे, हक्क आहे, तर तो जो हक्क आहे तो कोणालाही सोडू नका. हक्कासाठी सुद्धा लढा. पण बघा, जसं म्हणतो की आपण
हक्कासाठी लढलं म्हणून महाभारत घडलं, बरोबर आहे. हक्क सोडला म्हणून रामायण घडलं. तुम्ही ह्या दोन्ही गोष्टींमध्ये लक्ष द्याल तर तुम्हाला कळेल की कुठलीही गोष्ट एक करताना एक बाजू कमजोर पडते म्हणजे पडते. त्याच्यासाठी तुम्ही किती स्ट्रॉंग आहे हे पण बघा. मी तुम्हाला नाही असं म्हणणार की हा तुमचा हक्क आहे ना मिळवाच. त्याच्या पाठीमागे तोटा सुद्धा आहे. जसं मी म्हणलं की हक्कासाठी लढले म्हणून महाभारत घडलेलं आहे. महाभारत कशासाठी घडलं? हक्कासाठीच घडलं ना. बरं, तुम्ही सोडला मग काय घडलं? रामायण घडलं. म्हणजे काय? वनवासाला जावं लागलं. म्हणजे दोन्ही पण गोष्टीतून तोटेच आहेत, फायदेच आहेत. हक्क मिळाला एकीकडे, जे काय घडलं त्याच्यामुळे तोटा पण झालेला आहे. हक्क सोडला तर त्यावेळेला तुम्हाला त्रास झालेला आहे, तुम्ही वनवासाला गेलेला आहात. त्यामुळे तुमच्यावर डिपेंड आहे. मी त्याला नाही सांगणार की बाबा तुम्ही हेच करा तेच करा. तो तुमचा पर्सनली तो तुमचा निर्णय आहे आणि याच्यावर मी माझं मत व्यक्त करते. माझ्या आयुष्यात रामायण घडलेलं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, सगळं सोडून बाहेर पडलो, रामायण घडलं, वनवास आला, पण स्वतः अस्तित्व निर्माण करण्यासाठी लढलो, आव्हानांना तोंड दिलं, कष्ट केलं, संघर्ष, स्ट्रगल, येणार जशी परिस्थिती येईल तसं राहिलो. शेवटी काय, एक 10 वर्षानं का होईना आम्ही आमचं विश्व तयार केलं आणि आमचं रामायण जे आहे ते संपलं. आम्ही आमच्या लाईफमध्ये सेटल झालो. हा एक पॉइंट. दुसरी गोष्ट, महाभारत पण घडलं. महाभारत कधी घडतं? जेव्हा तुमचा स्वतःचा हक्क असतो आणि जो तुम्ही हक्क ज्यावेळेला तुम्हाला कळतंय की हे माझा हक्क आहे आणि इथं मला हक्क सुद्धा दिला जात नाही, त्यावेळेला महाभारत घडतं. ते पण घडलं, पण अशा पद्धतीने नाही आम्ही घडू दिलं, सोडून दिलं. काय करता? करा, सोडा, भरा, धरा, आपल्या लाईफमध्ये सुखी, ही पण गोष्ट केली. मोठं महाभारत घडेपर्यंत आम्ही थांबलो नाही. जिथल्या तिथं तो वेळ आली, स्वतःच्या हक्कासाठी एक केलं. पण आजही त्याच गोष्टीवर आम्ही ठाम आहोत. आजही सोडले म्हणजे काही दिलं नाही कोणाला. अजूनही सांगते, दिलं नाही कोणाला. तुम्ही आहात ना, तोपर्यंत तुम्हाला पाहिजे ना घ्या. ज्या दिवशी पण ते एक ना एक दिवस तुमचं आहे आणि ज्या दिवशी ते तुम्ही दुसऱ्याला द्याल, बरोबर आहे, ज्या दिवशी ते दुसऱ्याला द्याल त्या दिवशी आम्ही लढायला सुद्धा तयार आहोत. हेही आम्ही स्वतः ठरवलेलं आहोत. फक्त आता काय आहे ना, चालले ना आपलं छान, चालू दे. कोणाला त्याच्यावर अधिकार गाजवायचा आहे, गाजवू दे. तुमच्या हक्काचं आहे. जिथं तुम्ही मेहनत केलेली आहे, जिथं तुम्ही कष्ट केलेलं आहे, ते असंच कोणाच्याही घशात घालणार नाही. हे सुद्धा आमचं स्वतःचं ठाम मत आहे. का स्वतःचा हक्क एखाद्याला घ्या, पण त्याच्यासाठी महाभारत घडण्यासाठी वेळ घालवायचा नाही ना, ते करायचं नाही. हे आमचं मत आहे. आज ना उद्या वेळ लागेल, पण वेळानं हक्काचं आहे ते तर मिळणारच आहे. व्यवस्थित लिगली, कायद्याने, हे आमची मतं आहेत. तुम्हालाही मी तेच सांगेन. आता मी जे सांगितलं ते तुम्हाला कळलं असेल, तुम्हाला समजलं असेल, तुम्हालाही मी सांगेन ह्या गोष्टी जरूर फॉलो करा, जेणेकरून कोणालाच तुमचाही त्रास होणार नाही आणि तुम्हालाही कोणाचा त्रास होणार नाही. कमेंट भरपूर होत्या की किट्टो कुठला कोर्स करते, तर CCC कोर्स करत आहे. किट्टोचं ॲडमिशन वगैरे घेतलं का पुढचं? तर नाही अजून घेतलं. आमचं तेच चालू आहे, कॉलेज बघायचं काय अकॅडमी बघायची का कॉलेज बघायचं. भरपूर सारे जणींनी गेल्या वेळेला सांगितलं की ताई अकॅडमी नको, कॉलेजच करू दे, बरं पडतं. काही जणींनी सांगितलं की अकॅडमी कर, कॉलेज नको. आता सगळा गोंधळच आहे. पण आता सध्या तरी तिचा तो क्लास आहे. आता बघूया घ्यायचं ॲडमिशन, कॉलेज असो अकॅडमी असो. कारण बऱ्याच म्हणजे अकॅडमीचं जर असेल तर त्यांचं आता 10 म्हणजे उद्याच्या 10 तारखेपासून सुरू होणार आहे सगळं. कारण त्यात JEE नेट वगैरे सगळं काय काय असतं, त्याचे अभ्यास वगैरे घेतले जातात, सगळ्या गोष्टी असतात. हे कॉलेजला टाक, कोण म्हणते तिथं नको इथं टाक, असा डोक्याचा भुगा झालाय पूर्ण की म्हणजे काय नेमकं करायचं आणि काहीच कळत नाही. त्यामुळे सध्या तरी आता अजून काही विचार केलेला नाही, पण या आठवड्याभरात विचार करून कॉलेज किंवा अकॅडमी हे फायनल करावं लागणार आहे. कॉलेज जे आहे ते लेट सुरू होतील, पण अकॅडमीचं आता सध्या सुरू झालेलं आहे. त्यामुळे जर याच्यामध्ये कोणाला काय वाटलं तर सजेशन जरूर द्यावं. बाकी निर्णय तर आपणच घेणार आहोत. पुढचा असा प्रश्न होता की आता घर बांधत आहोत आम्ही ताई, तर बऱ्याच जणींच्याकडे सोनं नाणं असतं. तर त्यांचं असं म्हणणं होतं की ताई सोनं जे आहे ते ठेवू का सोनं मोडू, म्हणजे घर बांधायचं आहे. तर आता सोन्याचे रेट वाढलेत, त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की मोडलं तर माझा म्हणजे लोन काढावं लागणार नाही, घर होईल, असं त्यांचं म्हणणं आहे. बघा आता समजा तुम्ही 30,000 सोनं घेतलंय, आता गेलेलं आहे पाक 2 लाखापर्यंत आलेलं आहे. आता रेट वाढलाय म्हणून जर तुम्ही ते सोनं मोडलं तर लक्षात ठेवा
तुमचं घर तर होईल, घर तर महत्त्वाचं आहे, पण आणि 10 वर्षांनी जर बघायला गेलं तर ते सोनं कुठं जाणार आहे? 4 लाखापर्यंत जाईल. त्यावेळेला तुम्हाला तेवढेच पैसे घालून घ्यावे लागणार आहेत. माझा असा म्हणजे स्पष्ट सल्ला आहे, मोडू नका. बँकेत ठेवा, त्याच्यावरती लोन करा आणि मग तुम्ही घराचं करा. तुम्हाला जसं पैसे येतील तसं तुम्ही हप्ते भरत चला. बऱ्याच जणांना असं वाटतं की व्याजाला घालवण्यापेक्षा हे केलेलं बरं. पण लक्षात ठेवा, तुमचं तेही बरोबर आहे. पण हेही एवढंच खरं आहे की तुम्ही आता मोडल्यानंतर तुम्ही 4 वर्षानंतर, 5 वर्षानंतर घेताना सुद्धा जसं इकडे व्याज जाते तसंच तिकडे सोन्याला एक्स्ट्रा घालावे लागणार आहेत. आणि तुमची वस्तू मोडलेल्याचं दुःख पण तुम्हाला राहतं. पण ज्यावेळेला तुम्ही त्याच्यावरती लोन काढून घेता, कामं करता, बरं आज त्या सोन्यावरती तुमचं घर उभं राहिलं. तुम्ही हळूहळू त्याचे हप्ते टाकत चला, हप्ते फेडा, सोडवून आणा. त्याच्यानंतर पुन्हा दुसरं पुढचं काम असतं, त्याच्या वेळेला टाका. तुम्हाला अडीअडचणीमध्ये ज्या वेळेला तुम्हाला गरज लागेल त्यावेळेला लक्षात ठेवा ते सोनं कामाला येणार आहे. पण जर तुम्ही आज ते नेऊन जर मोडलं तर उद्या काय एखादी नड लागली, अडचण लागली, कशावर पैसे काढणार? त्यामुळे मोडणं हा ऑप्शन मला रॉंग वाटतो. आता मी आजच्या व्हिडिओमध्ये जे काही तुम्हाला शेअर करेन, मला काय वाटतं फक्त माझी मतं शेअर करणार आहे. ती गोष्ट कराच असा माझा अजिबात हे नाहीये. तुम्ही एक मला काहीतरी आशेने विचारता. माझ्याकडून जे काही बाबा वाटतं की तुम्हाला ताई बोलेल त्यानं थोडंसं आमचं माइंड बरं होईल किंवा आम्हाला बरं वाटेल किंवा आम्हाला काहीतरी मार्ग मिळेल याच्यासाठी फक्त आहे. करा म्हणून कुठलीच गोष्ट मी शेअर करत